बाबा, आपण अजून असे किती दिवस गरिबीत राहणार? कधी आपले दिवस बदलणार? एवढं टेन्शन घेऊ नकोस पोरा, समद ठीक होईल. नाही बाबा, या गरिबीत आम्ही आमचं पूर्ण बालपण घालवलं. आता उद्या आम्हा दोघा भावांचं लग्न होईल. आतापर्यंत आम्ही जेवढे काही कष्ट सहन केले तेच कष्ट आम्ही आमच्या बायकांना पण द्यायचे का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता तुमचंही वय होत चाललंय. मग काय म्हणणं आहे तुझं? आता आम्ही दोघंही 12वी पास झालोय. आता आम्ही शहरात जाऊन तिथंच काहीतरी कामधंदा करू म्हणतोय. जसा तिकडे जम बसेल मग तुम्हालाही मी तिकडेच बोलवून घेईन. सुनील, तुझं बी हेच म्हणणं आहे का रे? बाबा, आता दादानी ठरवलंय तर ते योग्यच असेल ना? ठीक आहे, तर मग तुम्ही दोघांनी विचार केलेलाच आहे तर जा तुम्ही शहरात आणि तिकडे राहा. ही कहाणी आहे मणिलालची आणि त्याची 2 मुलं अनिल आणि सुनीलची. मणिलाल गावात राहून शेतात काम करायचा. मणिलालकडे जास्त जमीन जुमला नव्हता, त्यामुळे आर्थिक परिस्थितीही बेताचीच होती. काही दिवसांनी अनिल आणि सुनील आपल्या वडिलांचा आशीर्वाद घेऊन शहरात जायला निघतात. असेच दिवस निघून जातात आणि मग एके दिवशी मणिलालच्या पत्नीचं निधन होतं. दोन्ही मुलं शहरातून ताबडतोब निघून आली. असं कसं झालं हो बाबा? तुम्ही आम्हाला आधी का नाही कळवलं बाबा? आमची तर आईची भेट सुद्धा झाली नाही. अचानकच तिच्या छातीत दुखायला लागलं आणि काही वेळातच ती सोडून गेली आपल्याला. बाबा, आता तुम्ही एकटेच राहिला तिथे. आता इथे तुमचं जेवण कोण बनवणार? तुम्ही माझ्या बरोबर शहरात चला. नाही नाही बाबा, मी मोठा आहे, तुम्ही माझ्या बरोबर चला. या घरात तुमच्या आईच्या आठवणी आहेत रे. जवळ माझे हात पाय चालतायत तवर मी इथंच राहीन बघा. आपल्या वडिलांचं बोलणं मान्य करून अनिल आणि सुनील आपल्या आईचे अंत्यविधी करून शहरात पुन्हा परत येतात. तिकडे मणिलाल अगदी एकटा पडला होता. आता तो स्वतःच आपला स्वयंपाक करायचा आणि कामही करायचा. आणि जसा जसा काळ पुढे जात होता तशी मणिलालच्या तब्येतीनेही हात वर केले. मला वाटतं आता मला माझ्या पोरांचं म्हणणं ऐकायला पाहिजे. आता ना मला शेतात काम होतं ना मला भाकरी टाकायला जमतं. एक काम करतो, अनिलला पत्र लिहितो. मणिलालने अनिलला पत्र लिहिलं आणि त्यात लिहिलं होतं की इथे येऊन मला घेऊन जा म्हणून. काही दिवसांनी अनिल आपली गाडी घेऊन गावात आला. बाबा, कुठे आहात तुम्ही? आता तुम्ही चला माझ्या बरोबर शहरात. आलास पोरा तू? किती दिवस लावलेस रे यायला? हो बाबा, ते जरा एका कामात अडकलो होतो. बरं, आता उशीर करू नका. अरे हो, थांब तर जरा, मला सामान तर घेऊ दे माझं. कसलं सामान? इथं काय आहे नाहीतरी न्यायला? तुम्ही हे इथलं सगळं सोडा, तुम्ही माझ्या घरी चला. तिथे सगळं काही आहे तुमच्यासाठी. मी माझी नवीन गाडी घेऊन आलोय तुम्हाला घेऊन जाण्यासाठी. मणिलालला अनिलच्या बोलण्यामध्ये अभिमान दिसत होता, पण मणिलाल अनिलला त्यावेळी काहीच बोलला नाही. रस्त्यात अनिल आपल्या वडिलांना म्हणतो, बाबा, तुमची तब्येत बरी दिसत नाहीये, तुम्ही ठीक आहात ना? होय पोरा, आता म्हातारपणी असं चालायचंच. आता तुझ्या बरोबर राहिल्यावर अगदी पहिल्यासारखंच होईल बघ. हेच तर मी तुम्हाला किती वर्षांपासून सांगत होतो. तुम्ही माझ्या घरी राहिलात म्हणजे तुम्हाला कशाची चिंता करायची गरज नाही. एसी सगळं काही आहे आपल्या घरी. मणिलालला समजलं होतं की अनिल आता खूप पैशावाला झाला आहे आणि याच गोष्टीची त्याला घमेंडही होती. काही तासांचा प्रवास केल्यानंतर मणिलाल अनिलच्या घरी पोहोचला. अनिल एका आलिशान बंगल्यात राहत होता, जिथे सगळ्या सुखसुविधा होत्या. मग बाबा, कसं वाटलं तुम्हाला हे घर? लई चांगली प्रगती केलीस पोरा तू. हो, मग मी गावातून निघालो तेव्हा काय घेऊन आलो होतो आणि आता म्हणजे ते खाऊन तुम्ही अगदी पहिल्यासारखे व्हाल. आणि काळजी करू नका, मी माझ्या नोकरांना सांगून ठेवलंय की बिना तूप लावलेली पोळी तुमच्या ताटात दिसता कामा नये. बर बर. अरे सुनील कुठे राहतो? माहित नाही, कुठेतरी काहीतरी गाडी बिडी लावतो. तुम्ही ते सगळं सोडा ना, तुम्ही अजून पोळी घ्या. बघा तर केवढं तूप गळतंय त्या पोळीतून. मणिलालला अनिलच्या घरी कशाचीच कमी नव्हती. अनिलने भरपूर पैसा कमावला होता आणि घमेंडही. पण सुनील बद्दल ऐकल्यानंतर मणिलालला खूप वाईट वाटलं होतं. त्याने हे जाणलं होतं की एकाच शहरात राहून सुद्धा दोघा भावांमधलं अंतर मात्र वाढलेलं आहे. असेच काहीसे दिवस गेले, पण मणिलालची तब्येत सुधारण्याऐवजी जास्तच बिघडत चालली होती. अनिलने मोठ्यातल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये मणिलालला नेलं होतं आणि मग एक दिवस, काय झालं बाबा तुम्हाला? मी तर कुठेच काही कमी करत नाहीये. चांगलं चांगलं खायला देतोय, ड्रायफ्रुट्स देतोय, पण तरीही तुम्ही असे इतके अशक्त का आहात अजूनही? माहित नाही पोरा, कदाचित सुधा बोलवत असेल मला. असं बोलू नका बाबा. एक काम कर, मला तुझ्या बरोबर तुझ्या दुकानात घेऊन चल की जरा बरं वाटेल मला. दुकान नाही, फॅक्टरी आहे बाबा माझी. चला, मी तुम्हाला माझ्या बरोबर घेऊन जातो. मणिलाल तिथे कॅबिनमध्ये बसून सगळं लक्षपूर्वक बघत होता. तेव्हाच केबिनमध्ये एक मजूर आला आणि हात जोडून अनिलला विनंती करून म्हणत होता, मला थोडे पैसे उधार द्या. माझ्या पगारातून तुम्ही कापून घ्या.
मागच्या महिन्यातला समदा पगार माझ्या पोराच्याच औषधात गेला बघा. चल रे, एकतर कामावर यायला नको तुला आणि तू ऍडव्हान्स पैसे मागतोस, नाहीतर आत्ताच्या आता नोकरीवरून काढून टाकीन तुला. तो बिचारा रडत रडत तिथून निघून गेला आणि अनिल त्याच्याच नावाने खडे फोडत आपल्या कामात गुंतून गेला. मणिलालला हे अजिबात आवडलं नव्हतं. तो त्या मजुराच्या मागे मागे गेला. मणिलालने पाहिलं की फॅक्टरीतली इतर मजूर लोक त्या मजुराची समजूत काढत होते, त्याला धीर देत होते. रडू नकोस हरी, समद ठीक होईल बघ. आपला साहेब एक नंबरचा घमंडी आणि दुष्ट माणूस आहे. त्याच्या घरात कधी बी सुख शांती समाधान नांदत नाही बघ. मणिलालला समजलं होतं की अनिलने पैसे तर खूप कमावले, पण तो एक माणूस म्हणून चांगला घडला नाही. मणिलाल अनिलच्या घरी गेला, आपली बॅग घेतली आणि स्वतःच तिथून बाहेर पडून आपला धाकटा मुलगा सुनीलच्या शोधासाठी बाहेर पडला. तो एका नाक्यावर पोहोचला तेव्हा त्याला दिसलं की सुनीलने पोळी भाजीची एक गाडी लावलेली होती. त्याने आपल्या वडिलांना नमस्कार केला आणि म्हणाला, बाबा तुम्ही थोडा वेळ बसा, मी हे सगळं लगेच आवरतो आणि मग आपण घरी जाऊया. नाही नाही पोरा, तू माझ्यासाठी तुझ्या धंद्याचं नुकसान करून घेऊ नकोस. तू मला इथंच 2 पोळ्या खायला दे आणि मग संध्याकाळी आपण घरी जाऊया. ठीक आहे बाबा. मणिलालला कळलं होतं की अनिल सुनीलपासून एवढा दूर का राहत होता. सुनीलने लगेचच आपल्या वडिलांना पोळी आणि भाजी एका ताटात वाढून दिली आणि सुनीलच्या गाडीवर मग तोच मजुराला, ज्याला थोड्या वेळापूर्वी, दादा 2 चपात्या मिळतील का हो? माझं पोरग कालपासून उपाशी आहे. माझ्या साहेबांनी मला पैसे दिले नाहीत. मला माझा पगार मिळाला की तुमचे सगळे पैसे देईन बघा मी. काही हरकत नाही, हे घ्या, ह्याच्यात 6 पोळ्या आहेत. तुम्ही पण उपाशी असाल ना, तुम्ही पण खाऊन घ्या आणि तुम्हाला जेव्हा जमतील तेव्हा मला पैसे द्या, ठीक आहे? त्या मजुराच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात आणि तो पोळ्या घेऊन निघून जातो. मणिलाल हे सगळं बघत होता. मग बरोबर 1 महिन्यानंतर सुनील आणि मणिलालच्या दोघांच्याही डोक्यावर भाज्यांचं पोतं होतं आणि ते हसत खेळत गप्पा मारत तिथून जात होते. अहो बाबा, हे काय करताय तुम्ही? याने तुम्हाला पण कामाला लावलं ना? नाही रे पोरा, ते तर मीच त्याला म्हटलं होतं, पण तू बघ आता मी एकदम बरा झालोय. पण असं झालं कसं? या गरीबाकडे असं काय मिळालं तुम्हाला खायला? काय ह्याच्या गाडीवरची ती सडकी भाजी? ह्याची भाजी भाकरी इमानदारीची आहे आणि या प्रामाणिकपणाच्या भाकरीत लई ताकद असती बघ पोरा. एवढं बोलून मणिलाल सुनील बरोबर पुढे निघून गेला आणि अनिल आपल्या गाडीत ठेवलेल्या खाण्याच्या डब्याकडे बघतच राहिला. मुन्नी आपल्या 5 वर्षाच्या छोट्या भावाबरोबर स्टेशनवर चॉकलेट्स विकायची, पण तिथे तिची कमाई तेवढी होत नव्हती. त्यामुळे ती पुन्हा रस्त्यावरच चॉकलेट्स विकायला लागली. तिथेच एका पिझ्झाच्या गाडीवर काही लोक पिझ्झा खात असलेले तिला दिसले. मुन्नी ते बघून आपल्या भावाला म्हणते, अरे हे सगळे लोक इथे बसून काय खातायत? असा विचार करत मुन्नी त्या माणसाकडून पिझ्झा विकत घेते आणि खाते. तिला त्याची चव खूप आवडते. अरे वा, हा तर किती मस्त लागतोय खायला, पण कसा बनवतात हा? याचा विचार करत ती आपल्या भावालाही तो पिझ्झा खाऊ घालते आणि घरी निघून जाते. दुसऱ्या दिवशी तिचा भाऊ बंटीने जेव्हा तिच्याकडे खायला मागितलं तेव्हा ती त्याला म्हणते, थांब थोडा वेळ बंटी, तुझ्यासाठीच तर जेवण बनवतीये. मग तिने भावाला भरवलं आणि खाता खाता विचार करू लागली, मला लवकरात लवकर दुसरं काहीतरी काम शोधायला पाहिजे. या कामातून तर काहीच पैसे मिळत नाहीयेत. काहीतरी करायला पाहिजे. ती विचार करतच होती. तेवढ्या तिला काल खाल्लेला पिझ्झा आठवतो. मला हे शोधून काढायला हवं की तो पिझ्झा कसा बनवतात आणि मला एकटीलाच तो बनवून बघायला पाहिजे. ती आपल्या भावाला बरोबर घेते आणि त्या पिझ्झावाल्याकडे जाते. अंकल, तुम्ही हा पिझ्झा कसा बनवता मला सांगाल का? तुम्ही जर माझी मदत केली तर मी पण असा पिझ्झा बनवून विकेन. मुन्नीने असं विचारल्यावर तो माणूस तिला म्हणाला, अच्छा, तर तुला माझी बरोबरी करायची? सकाळी सकाळी उगाच डोकं फिरवू नकोस, चल निघ इथून. तो माणूस असं बोलून तिला तिथून हाकलून लावतो. असं नाहीये अंकल, एकदा माझं म्हणणं तर ऐका. ती असं बोलतच होती तेवढ्यात त्या माणसाने तिला धक्का मारला. तिथून जात असलेल्या एका बाईनेही ते पाहिलं. अहो काय झालं? काय झालं ग बाळा? आणि तुम्ही हिला असं ढकललत का हो? त्या बाईने विचारल्यावर तो माणूस तिला सगळं सांगू लागला. त्यावर ती बाई म्हणाली, तुम्ही पण हद्दच करता. ती मुलगी बिचारी तिला काम मिळेल म्हणून विचारत होती, पण तुम्ही? शी. त्या दुकानदाराला ओरडून ती बाई त्या मुलीला घेऊन तिथून निघून जाते आणि तिला म्हणते, बाळा तुझं या जगात कोणीच नाहीये का? आणि हा मुलगा कोण आहे?
हा माझा भाऊ आहे आणि माझे आई बाबा आता काही दिवसांपूर्वीच आम्हाला सोडून देवाघरी गेले. तेव्हापासून आम्ही दोघं रेल्वे स्टेशनवर चॉकलेट्स विकतो, पण तिथे आमची काहीच कमाई होत नाही. नुकसानच नुकसान होतंय. मला आता काहीच कळत नाहीये. मी काल तिथे पाहिलं होतं की खूप लोक पिझ्झा खात होते, म्हणून मी पिझ्झा कसा बनवायचा ते विचारत होते, पण ते मला ओरडले. असं म्हणून ती रडू लागली. ओ हो हो, ठीक आहे बाळा, तू काळजी करू नको. हा मोबाईल ठेव. याच्यावरून तुला जे हवं ते शिकू शकतेस. याच्यावर तू पिझ्झा कसा बनवायचा ते बघ. मग तू तुझा पिझ्झाचा बिझनेस सुरू करू शकते. मुन्नीला त्या बाईचं म्हणणं पटलं. मुन्नीने त्या मोबाईलवर पिझ्झा कसा बनवायचा ते शोधून त्याची रेसिपी शिकली. मुन्नीने घरी पिझ्झा बनवण्याची प्रॅक्टिसही केली. 4 वेळा तिचा पिझ्झा चुकला. त्याला काही चवच लागत नव्हती, पण तिने हार मानली नाही आणि ती प्रयत्न करतच राहिली. मग तिचा 5वा पिझ्झा खूप छान झाला. मुन्नी खूप खुश झाली. हे बघ बंटी, आता हा पिझ्झा खूप मस्त झालाय. जर हे पिझ्झाचं काम चाललं तर समज की आपलं आयुष्यच बदललं. मुन्नीने दुसऱ्याच दिवशी रेल्वे स्टेशनवर जाऊन पिझ्झा बनवायला सुरुवात केली. गरमागरम स्वादिष्ट पिझ्झा घ्या, चटपटीत पिझ्झा, मसालेदार पिझ्झा, असा आवाज देऊन ती लोकांना पिझ्झा विकू लागली. खूप कमी किमतीत विकत असल्यामुळे खूप लोक तिच्याकडे येत होते. खूपच कमी वेळात तिचे सगळे पिझ्झा विकले जातात, म्हणून ती लवकर घरी येते. बाप्पा, आज मला पूर्ण 1000 रुपयांचा फायदा झाला. बाप्पा, रोज असाच फायदा होऊ दे. मुन्नी रोज असा पिझ्झा बनवून ती खूप पैसे कमवू लागली. काही दिवसातच तिने रेल्वे स्टेशनवर एक छोटंसं दुकानही सुरू केलं, जिथे तिने मोठ्या प्रमाणावर पिझ्झाचा व्यवसाय सुरू केला. दिवस रात्र तिचं पिझ्झाचं दुकान सुरूच होतं. या सगळ्यामागे त्या बाईचं खूप मोठं श्रेय आहे. याचा विचार करत ती घरी येते. आपल्या आईवडिलांच्या फोटोसमोर उभं राहून ती म्हणते, आई बाबा, तुमच्याशिवाय आमचं आयुष्य एकदम दुर्बल झालंय. आज आम्ही 3 वेळा जेवू शकतो, यामागे केवळ त्या आंटींचा हात आहे. त्यांचे उपकार मी कधीही विसरू शकणार नाही. त्या जिथेही असतील त्यांना सुखी असू दे, असा आशीर्वाद तुम्ही त्यांना देत राहा, कारण तुमच्या मुलांच्या आनंदाचं कारण त्याच आहेत आणि आम्हालाही आशीर्वाद द्या. तेवढ्यातच पिझ्झाचा व्यवसाय करणारा तो माणूस घरी येतो. ए मुली, आजपासून तुझा पिझ्झाचा धंदा बंद करायचा, आणि जर बंद केला नाहीस तर तुला आणि तुझ्या भावाला मारून टाकीन. का म्हणून? मी थोडीच तुमच्या बरोबर गाडी लावतीये. मी तर रेल्वे स्टेशनवर पिझ्झा विकतीये. तू तिकडे सुरू केलंयस म्हणून तर इथे कोणी माझ्याकडून पिझ्झा विकत घेत नाहीये. तेवढ्यातच मुन्नीची मदत करणारी ती बाई सुद्धा तिथे येते. तू असंच काहीतरी करणार याचा अंदाज होताच मला, म्हणूनच मी मुन्नीवर रोज नजर ठेवून होते. तुझं बोलणं मी सगळं रेकॉर्ड केलंय. मी आता हा पुरावा पोलिसांना देतेच बघ. अरे नाही नाही, असं काही करू नका. मी काही नाही करणार. मी जातो इथून. एवढं बोलून तो तिथून पळून गेला. मुन्नी रडत रडत त्या बाईजवळ जाते. बाळा, तुला घाबरायची काही गरज नाही. तुला केव्हाही गरज पडेल तेव्हा मी इथे येईन. मी इथे जवळच राहते. सगळं नीट होईल बाळा. माझी इच्छा आहे की तुझं खूप मोठं पिझ्झा सेंटर व्हावं. त्या बाईने असं बोलून मुन्नीची समजूत काढली. मुन्नीही खूप खुश झाली. जसं ती बाई बोलली होती, मुन्नीचं खूप मोठं नाव झालं होतं. एवढ्या लहान वयात पिझ्झा तयार करणारी ही एकमेव मुलगी होती, म्हणून न्यूजमध्येही तिचं नाव येतं. मुन्नी हे सगळं बघून खूप आनंदी झाली होती. तिची अशी प्रगती होत असलेली पाहून त्या बाईलाही खूप आनंद झाला. अशा रीतीने मुन्नीला तिच्या मेहनतीचं फळ मिळालं. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.